सकाळी ना आंघोळ करून ना आधी कामे करून घेतली, कारण का आज ना स्पेशल असं काहीतरी बनवायचं होतं आणि चिमणीला पण थोडं बरं वाटत आहे, त्यामुळे ती सुद्धा ना खेळत होती आणि मला मात्र एवढी सुंदर फुले बघून राहूलच नाही. मग एक व्हिडिओ काढून घेतला आणि लगेच ना एक रेसिपी ट्राय करायला घेतली. तर आज ना मी पहिल्यांदाच ना फ्रूट कस्टर्ड बनवणार होते, ते पण घरी. आता फ्रुट्स म्हटल्यावर ना डाळिंब आणि ऍपल घेतलं, कारण हे दोनच फ्रूट ना मला आवडतात. आणि काजू बदाम सुद्धा ना चांगले बारीक करून घेतले आणि एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर काढून ना त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि गरम दूध टाकल्यामुळे झाल्या घेतल्या. मग काय मिक्सरला फिरवून घेतलं. नंतर दुधामध्ये घेतली थोडीशी साखर टाकून बनवलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट ना त्याच्यामध्ये ऍड केली आणि पुन्हा घेतल्या होऊ नये म्हणून ना चांगलं मिक्स करून घेतलं आणि शिजवून घेतलं. आणि ते थंड झाल्यास ना त्याच्यामध्ये काजू बदाम डाळिंब आणि ऍपल टाकून घेतलं आणि झालं कस्टर्ड तयार. एवढं छान लागत होतं ना खायला. आता संध्याकाळी ना सोन्याचा बर्थडे होता, तिकडे गेलो. आता घरापाशीच बर्थडे होता, लय लांब नव्हता. मग काय सगळ्यांनी औषण करायला घेतलं आणि रिंग लाईट लावल्यामुळेच ना एवढा उजेड पडला होता तिथे. आणि मस्त असा ना सगळ्यांच्या सोबत सोन्याचा बर्थडे सेलिब्रेट झाला. सोन्याच्या बर्थडेला आमच्या गल्लीतलं ना फुल पब्लिक जमलं होतं आणि केक कट झाला नाही तोपर्यंतच ना रसमलाई केक गायब पण झाला. हो, आमच्या इथे ना बर्थडे आम्ही असं सेलिब्रेट करतो, हसत खेळत आणि थोडीशी खोड करत. आणि आता सोन्याला भेटलेलं होतं गिफ्ट, म्हटलं आमच्या समोरच बाबा ओपन कर, आम्ही पण बघू. तर महाराज होते त्यामध्ये. आता तुम्हाला पडलेला प्रश्नाची उताय दिसे ना, ही बघाची उताय. सगळ्यांची वेगळी मस्ती चालू होती आणि आमची वेगळीच मस्ती चालू होती. आम्हाला कुठं जरी नेलं ना तरी आम्ही काही शांत बसत नाही. आता सगळ्यांनी मिळून ना फोटो काढले आणि नंतर घरी आलो तर ह्या दोघांची ना मस्ती चालू झाली होती आणि हे दोघं ना बगलताव कुस्ती खेळत असतात. माझा विचार चालू आहे की ह्या दोघांना आखाड्यात टाकावं की काय.